गाइस, आज आपण बनवणार आहे पाणीपुरी। तर पाणीपुरीसाठी आपण बटाटे घेणार आहे। आपण पहिला बटाटे करून घेणार आहे। आपल्याला थोडीशीच बनवायची म्हणून दोनच बटाटे घेतले। बटाटे उकडेपर्यंत आपण आपली पाणी तयार करूया आपलं। तर आपण पाणीसाठी लावूया। पाणीसाठी आपण एक लिंबू, 3 मिरची आणि थोडा कढीपत्ता आणि धनिया घेतलाय। आपण चांगलं ग्राइंड करूया। कोथिंबीरला धुवून घेतली आहे आणि मिरचीची ही देठ काढून टाकत आहोत। तर आपण याला मीठ, मिरची, कोथिंबीर याला आपण ग्राइंड करून घेऊया। ग्राइंड करून घेतले आणि आपण आता हे बाउल मध्ये काढणार आहे। आपल्याला थोडीशीच बनवायची आणि तिखटच बनवायची आहे म्हणून हे आपण टाकले। तर पाणी टाकून घ्या। आपल्याला जास्त तिखट नको आहे। त्यात आपण काळा नमक टाकलं आणि एक लिंबू आणि साधं नमक टाकायचे। स्वादानुसार नमक छान सा मिक्स करून घ्या। कलर पण खूप छान आले। एक लिंबू। तर गाइस, आपलं पाणी रेडी झालंय। खूप टेस्टी पण आहे। तर आता आपण लागूया। आपण बटाटेही उकडून झालेले आहेत। आपण टमाटर आणि कांदा कापूया। टमाटर कांदा कापला पण एकदम बारीक कापायचे। बारीक कापून घेतल्यानंतर आपण बटाटे उकडून झाले। टमाटर कापून घेऊया। टमाटर कापून झाले। आता आपण कापूया कांदा। कांदा आपल्याला खूप बारीक कापायचे। कांदा कापून घेऊया। कांदा कापून घेतलाय बारीकसा। कांदा, टमाटर आणि बटाट्याला आपण हे एकत्र मिक्स करणार आहे। बटाटा ही झाला आपला। बटाटा ही छानसं उकडून झालंय। ते पण आपण करूया। हे बघा, दोनच बटाटे टाकलेले छानसे उकडून झालेले आहे। पण हे टमाटर सोबत काढून ठेवूया। रगडा बनवण्यात सगळ्या बटाटा, कांदा, टमाटर सगळं घेतले। बटाट्याचा आपण छिलका काढून घेऊया। बटाट्याला आपण छानसं मॅश केलेलं आहे। त्याच्यात आपण टमाटर आणि कांदा टाकूया। हे टाकून आपण छानसं मिक्स करूया। तर आपण मिक्स केले। तर याच्यात आपण टाकणार आहे कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला, काळा मसाला आणि थोडं चवीनुसार मीठ। तर आपण पण याला खूप मिक्स करून घेणार आहे। आणि थोडंसं जलजिरा। जलजिराने थोडी चांगलीशी चव येईल। आपण सगळे मसाला आणि बटाट्याचं ग्रेव्ही आपण मिक्स केले। सॉरी, पण आपण ना पाण्यामध्ये जलजिरा टाकायचे विसरले। तर 2 फुटी टाकणार आहे कारण हे खूप छान लागेल। जलजिरा मी आणायचे विसरलेले आहे तर आता मी आणलेले आहे 2 फुटी जलजिरा। तर आपला ग्रेव्ही मसाला म्हणजे आपला पाणीपुरीचा आणि पाणी तयार झाले। तर आपण येऊया आपल्या पुरीसाठी। तर पुरी आमच्याकडे ही रेडीमेड आहे, आम्ही बाहेरून आणलेली आहे। तर आपण याला घेऊया तळून। ही कमी थोडीशीच आहे। ही अशी पुरी पहिली बार मी ट्राय करते। कढई ठेवली आहे। आपण तपू देऊया कढई। तो आपण तेल टाकूया। तेल आपलं झालेलं आहे, आपण ट्राय करूया पहिला। जास्त गरम नाही झाले आपलं तेल। अरे वा,
हे असं फुगतं, मी पहिली बार बघितले. छान छान झालंय. खूप छान की फुगताय. खरे लवकर फुगतं, आपल्याला काही झंझटची गरजच नाहीये. साईडला काढलाय. पहिले टेस्ट बोलले नाही. टेस्ट फटाफट सगळे करून घेऊया. खूप छान फुगतायत, पण कोणते फुगत नाहीत. आपली जी पापडी तयार होते सुकी पुरी. गॅस लो करून घेऊया, कारण हे खूप लवकर तळतो. ब्राऊन ब्राऊन खूप गोल्डन छान जमा झाले. आता हा एक आहे ना, तो आपण जाळीमध्येच ठेवून बघूया होतं का. अरे होतंय रे. अरे नाही झालं, काही पापडी तयार होते सगळे. अर्धे फुगतात, अर्धे नाही फुगत. खूप छोटे मोठे गोल मोठे झाले तयार. कोणकोणते होत आहेत, कोणकोणते होत नाही. होतं कधी कधी. लास्टचे 4 उरले, संपलं आपल्या ह्याच्यात होतं. झाले. आपले सगळे पुरी तयार झालेली आहे. आपण बघू शकता. आवाज आहे का? क्रिस्पी एकदम. खूप छान झालेलं आहे. हे आपले चिल्लर पाटी. आपली पाणीपुरी रेडी आहे. रगडा झाला. पाणी रगडा. रगडा. तर आपण आपल्या 2-3 चिल्लर पार्टीला आपण हे खाऊ घालणार आहे. कसं झालंय पुरी रगडा. तर आज आपण आपल्या कॅमेरामॅनला पहिला खाऊ घालणार नाही, आपण घर बोलणार. कॅमेरामॅन नाही, गर्ल आहे मी. कसं आहे सांगा. टेस्टी. हे आता एक चिल्लर पाटी किती आहे? हे बघा. हे टेस्ट प्लीज. टेस्ट कसं आहे. आता शेफच्या भावाला आपण टेस्ट करायला देऊया. हा काय आहे? पाणीपुरी. यस यस, मला माहिती आहे, दिसतंय. मला वाटलं तू आंधळा आहेस. प्लेट दे मला. सगळं खाली पाडवलंस बेटा. टेस्टी आहे. हा, व्हेरी गुड. आता आपली शेफ गर्ल, कम ऑन. सही आहे. खूप छान आहे. आमची पाणीपुरी खूप चांगली बनली आहे. लाईक, सबस्क्राईब, शेअर. बाय.